नववर्षानिमित्त सिद्धिविनायकच्या दर्शन वेळेमध्ये बदल. दर्शनाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 11:50 पर्यंत आणि रात्री 8 ते 10:30 वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. लोणावळ्यातील लाईन्स आणि टायगर या दोन्ही पॉइंट्सवरती पर्यटकांना बंदी. 31 डिसेंबरच्या निमित्ताने वन विभागाकडून बंदी घालण्याचा निर्णय. नववर्ष स्वागतासाठी भंडारदरा धरण परिसर सज्ज. पर्यटकांसाठी अनेक ठिकाणी टेंट्स उभारले. आदिवासी नृत्याच्या मेजवानीसह धरणाच्या बॅकवॉटर्समध्ये पाण्यात बोटिंगची व्यवस्था. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्यांवरती होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडनं जादा गाड्या. गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतल्या इतर समुद्र किनाऱ्यांवरती जाण्यासाठी रात्री विशेष 25 बस चालवल्या जाणार. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडत असल्यामुळे आज रात्री लोकलच्या विशेष फेऱ्या, लोकलच्या तिन्ही मार्गांवरती चालवल्या जाणाऱ्या विशेष फेऱ्या. मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्री 11:45 ते 1:15 या कालावधीमध्ये बंद करण्यात येईल. या कालावधीमध्ये तिकीट काढता येणार नाही, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता. 31st मुंबईमध्ये 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात. ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकं, श्वान पथकं, दंगल नियंत्रक पथकं या सर्वांवरती सुरक्षेची जबाबदारी. पुण्यामध्ये राज्य सरकारच्या परवानगीनं पब, बार आणि मद्य विक्री उद्या पहाटेपर्यंत सुरू राहील. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात येणार. पुण्यामध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्काची कारवाई. विविध ठिकाणी नाकाबंदी करत 1,20,00,000ची बनावट दारू जप्त. 9 आरोपींना अटक. यंदाच्या निवडणूक वर्षात 72,70,00,000 लिटर मद्य विक्री. लोकसभा निवडणुकीमध्ये 18,22,142 लिटर मद्य जप्त, तर विधानसभा निवडणुकीदरम्यान 31,54,710 लिटर मद्य जप्त. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांना आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज. पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी 2 दिवस नाकाबंदी. नियमांचं उल्लंघन करून सेलिब्रेशन करणाऱ्यांवरती होणार कारवाई. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची खासगी बस चालकांकडून लुटली. एका प्रवाशाला मोजावे लागतात 3 ते 5,000 रुपये. हे दर दिल्लीला जाणाऱ्या खासगी बसपेक्षाही अधिक. विदर्भातील प्रवाशांना गोव्यात जाता यावं यासाठी नागपूर मडगाव विशेष एक्सप्रेसला मुदतवाढ. अकोल्या मार्गे धावणारी ही गाडी आता 1 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत धावणार. आगामी वर्षात चहा महागण्याची शक्यता. भारतीय चहा संघाच्या अध्यक्षांचा इशारा. चहाचं उत्पादन घटल्यामुळे किमती वाढण्याची शक्यता. नववर्षाच्या सुरुवातीला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार. गृहनिर्माण संस्थांसह दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक आणि पतसंस्थांचा निवडणुकांसाठी तयारी सुरू. राज्यातील सरपंच संघटनांकडून संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधासाठी आजपासून 3 दिवस काम बंद आंदोलन. ग्रामपंचायतीसमोर काळ्या फिती बांधून आंदोलन करणार. प्राजक्ता माळी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरती सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. कुणाचंही मन दुखावलं असल्यास दिलगिरी. सुरेश धस यांचं वक्तव्य. प्राजक्ता माळी हा विषय माझ्यासाठी संपलाय. संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलित करू नका. सुरेश धस यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांनी बीड प्रकरणामध्ये यंत्रणा कामाला लावली आहे, मात्र तपासात अडथळा येईल अशी विधानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी न करावीत. बावनकुळेंच्या सूचना. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं. सुरेश धस यांची मागणी. वाल्मिक कराडला पोलिसांची मदत आहे का याची माहिती घेणं सुरू आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची माहिती. तर शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू असून गरज नसलेली शस्त्र परवाने रद्द करणार. कौवत यांचा इशारा.
बीडमध्ये सीआयडी पथकाकडनं एका महिलेची तब्बल 4 तास चौकशीनंतर बीड पोलीस ठाण्यातनं संबंधित महिलेची सुटका. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी घेतली बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट. वाल्मिक कराड यांच्या पत्नीचा तपास सुरू असून ती त्यांची दुसरी पत्नी असल्याचा धनंजय देशमुखांचा दावा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 26 आरोपींना 9 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी. आरोपींना व्हीसीद्वारे मकोका कोर्टात हजर करण्यात आलं होतं. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आरोपींचा पोलिसांवरती आरोप. बळजबरीने जबाब नोंदवल्याचा आरोपी नितीन सप्रेनं सुनावणी दरम्यान दावा केला. पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरण. पत्नी मोहिनी वाघची येरवडा कारागृहामध्ये रवानगी. पोलीस आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील तपासणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली दिवा महोत्सवाला भेट. महोत्सवात बोलताना दिव्याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून प्रक्रिया न केलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी दूषित. इंद्रायणी नदीमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवरती कारवाई करा, आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शाकंभरी नवरात्र उत्सवाआधी आजपासून तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात. शेजगृहातील चांदीच्या पलंगावरती तुळजाभवानी विसावणार. जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा संपन्न. लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडेरायाचं कऱ्हा स्नान पार पडलं. ड्रोन कॅमेराद्वारे टिपलेली कऱ्हा स्नानाची दृश्य. बोरिवली आणि भायखळ्यामध्ये बांधकामांवरती बंदी. मुंबईतील 286 स्टॉप वर्क प्रकल्पांना नोटीस. काम बंद न केल्यास एमआरटीपीनुसार अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येणार. भंडाऱ्यामध्ये उडणाऱ्या धुळीनं हवेची गुणवत्ता बिघडली. धुळीचा नागरिकांवरती विपरीत परिणाम. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. मागील 2 दिवसापासून मुंबईच्या कमाल तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात. पारा 34 अंशांवर. तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव कमी. मात्र हिमाचल प्रदेशामध्ये थंडीची लाट कायम असून अनेक भागामध्ये हिमवृष्टीमुळे बर्फाचे थर. हिंगोली जिल्ह्यामध्ये दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. रब्बी हंगामातील पिकांना धुक्याचा फटका बसण्याची शक्यता. नाशिकच्या नांदगाव परिसरातही दाट धुक्याची चादर. कांदा आणि इतर शेती पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. त्यामुळे बळीराजा हवालदिल. बदलत्या हवामानाचा रायगडमधील मत्स्य उत्पादनावरती परिणाम. बाजारामध्ये 200 किलोने मिळणारी मासळी आता 400 रुपयांना. आवक कमी झाल्यामुळे मासे महागले. अलिबागमध्ये मासे खरेदीसाठी पर्यटकांची लगबग. मच्छी मार्केट परिसरात मासे खरेदीसाठी भारतीय आणि परदेशी पर्यटकांची गर्दी. आता विदर्भात होणार स्ट्रॉबेरीचं उत्पादन. अकोल्यातील पंजाबराव कृषी विद्यापीठाचं मोठं संशोधन. अकोट, तेल्हारा आणि पातूरमध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं, विद्यापीठाचा दावा. बाजारामध्ये दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात 4 दिवसामध्ये 1000 रुपयांनी वाढ. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 6000 ते 8000 रुपये भाव. नाशिक जिल्ह्यातील भगूर पांढुर्ली रस्त्याची दुरावस्था. त्यामुळे नागरिक आक्रमक. राहुरी फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करत लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. जळगावच्या धरण गावामध्ये नगरपालिकेनं टपरीधारक आणि फेरीवाल्यांवरती कारवाई करत अतिक्रमण हटवलं. त्यानंतर टपरीधारक आणि फेरीवाल्यांची पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी. अन्यथा रास्ता रोकोचा इशारा. यवतमाळमध्ये जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये तरुणाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. हमालीचं कंत्राट रद्द केल्यामुळे कंत्राटदाराच्या मुलाकडनं आत्महत्येचा प्रयत्न. नांदेडमध्ये अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी युवकाला अटक. एटीएस आणि पोलिसांकडनं अधिक तपास. 2000 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून बदलणाऱ्या रॅकेटचा नागपुरात भांडाफोड. 4 आरोपींना अटक. 2,67,000 रुपये जप्त.
पुण्यामध्ये उरळी कांचन रेल्वे रुळावरती सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. उरळी कांचन पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये सायलेन्सर मॉडिफाय करून फटाक्यांचे आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांकडून लगाम. 65 जणांवरती कारवाई. वाराणसीतील गंगा घाटावरती लेझर शोचं आयोजन. वाराणसी शहर, इतिहास आणि संस्कृतीचं लेझर शोद्वारे दर्शन. हा लेझर शो पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यामध्ये पर्यटकांची गर्दी. सरत्या वर्षाच्या शेवटच्या सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची मनमोहक दृश्य. इस्रोकडून स्पेडेक्स मिशनचं यशस्वी लॉन्चिंग. अवकाशामध्ये अंतराळयान जोडणं आणि विलग करण्याच्या क्षमतेमध्ये भारत होणार स्वावलंबी. अंतराळात स्वतःचं स्थानक बनवणं आता दृष्टीपथात. इस्रोच्या स्पॅडेक्स मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक. नववर्षाच्या पूर्वसंध्येला इस्रोने अप्रतिम भेट दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री. नायडूंकडे 931 कोटींची संपत्ती. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सकडून अहवाल प्रसिद्ध. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत सर्वात खालच्या स्थानी. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सकडून अहवाल. नववर्षाच्या स्वागतासाठी राहुल गांधी व्हिएतनाममध्ये गेल्याचा भाजपचा दावा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानं देश दुःखात असताना राहुल गांधी फिरायला गेले, भाजपचा आरोप. अमित शहांनी वायनाड दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा निर्णय योग्य दिशेने टाकलेलं पाऊल. प्रियंका गांधींची एक्स पोस्ट. पुरेसा निधी लवकरात लवकर देण्याचीही मागणी. संध्या थिएटर बाहेरचं चेंगराचेंगरी प्रकरण. अभिनेता अल्लू अर्जुनच्या जामीन याचिकेवरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला. या प्रकरणी पुढची सुनावणी 3 जानेवारीला होणार. पाकिस्तानमध्ये पोलिओ रुग्णांची संख्या 68 वर, तर बलुचिस्तानमध्ये 27, सिंधमध्ये 19, पंजाब आणि इस्लामाबादमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.